आज ना आपण तुपाची रेसिपी पाहूया। एकदम रवाळ सुगंधित परफेक्ट असा गावरान तूप कसं बनवायचं पाहूया। तर त्यासाठी काय केलं, 8 दिवसाची साठवून ठेवलेली मलाई घेतली मी। दुधावरची मलाई काढली की ती साठवून ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर म्हणजे जिथं आपण बर्फ साठवतो तिथं मलाई काढून ठेवायची, म्हणजे खराब होणार नाही। आता तूप बनवायच्या आधी 3 ते 4 तास बाहेर काढून ठेवायचं आणि मी डायरेक्ट कढईमध्येच लोणी बनवून घेतलेलं आहे। पाणी न टाकता आपल्याला हाताने किंवा चमच्यानी पाणी न टाकता मलाई गोल गोल फिरवून घ्यायची, म्हणजे पटकन लोणी बनवून तयार होते। 1 मिनिटाच्या आत ही लोणी बनवून तयार होते। लोणी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे चोथा जास्त निघणार नाही। गॅसवरती लोणी वितळून झाली की त्यामध्ये बडीशेप आणि वेलची पूड घालून तूप होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं। असं पांढरं असताना अजिबात काढायचं नाही, नाहीतर आंबट असा वास येतोय तुपाला। हलकासा चॉकलेटी कलर येईपर्यंत शिजवायचं। गॅस बंद करायचं आणि कोमट असताना डब्यामध्ये भरून झाकण लावून ठेवायचं, म्हणजे रवाळ असं तूप बनवून तयार होतं। आता गावरान तूप बनवताना मेथीची काडी आणि खायचं पान सुद्धा टाकलं जातं, मला मिळालं नाही असेल तर नक्कीच टाका।